ओम नमो नर्मदाये। आदि वाराह तीर्थ महात्म्य वर्णन। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय ऋषी सांगू लागले, हे राजेंद्र, त्यानंतर श्री नर्मदाच्या उत्तर तटावर स्थित सर्व पापनाशक वाराह तीर्थास जावे। तिथे जगन्माता, जगद्दाता, संसार सागरात तारणारे श्री विष्णू लोककल्याणार्थ वाराह रूप धारण करून स्थित आहेत। त्या तीर्थात स्नान व द्वादशीला उपवास करून भगवान वाराहाची गंध व माळा आदी अन्य सामुग्रीने विशेषतः मंगलमय जय घोषात पूजा करावी। मंगलमय जय घोषात पूजा करावी। शूद्र पाप कर्म पिशाचांची निगडीत दृष्ट आलाप तसेच अंगस्पर्शाने परस्पर श्वासाच्या ग्रहणाने तसेच सहभोजनाने मनुष्यावर पापाचे संक्रमण होते, म्हणून मानवाने त्याचा त्याग करावा। यथाशक्ती विधीपूर्वक भक्तीने ब्राह्मणाचे पूजन करावे। भगवत कथेने तिथे रात्री जागरण करावे। शुभ प्रातः काळी स्नान करून त्या तीर्थात जे जगद्गुरूंचे दर्शन घेतात ते सर्व पापातून मुक्त होतात। जसे उग्र तेज असलेले गरुड पाहून सर्प विष सोडून पळून जातात, अगदी त्या प्रकारे वाराह रूपधारी श्री विष्णूंच्या मुखदर्शनाने सर्व पापातून मुक्तता होते। जसे आकाशातील देवश्रेष्ठ सूर्यदेवाला पाहून अंधकार नष्ट होतो, तसे महापाप नष्ट होते। जनार्दनांच्या भक्तांना अनेक मंत्रांचे काय प्रयोजन? नमो नारायणाय हा मंत्र सर्व मनोरथ साध्य करणार आहे। श्रीकृष्णाला एकदा नमस्कार केला तर तो दश अश्वमेध यज्ञाच्या अवभृत स्नानतुल्य आहे। दश अश्वमेध यज्ञ करणारा पुन्हा जन्म घेतो, पण श्रीकृष्णाला नमस्कार करणारा पुन्हा या संसारात जन्म घेत नाही। जे महात्मा भगवान श्री नारायणाच्या रूपाचे ध्यान करत इंद्रियांवर ताबा मिळवून त्या तीर्थात निज शरीर सोडतात ना, ते देव दुर्लभ निर्मळ स्नान प्राप्त करतात। अक्षर निर्मुक्त भगवान श्री विष्णूंचे परमपद प्राप्त करून ते कृतार्थ होतात। हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील आदि वाराह तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 132वा अध्याय पूर्ण झाला। अध्याय 133 कुबेरादी 4 तीर्थाचे महात्म्य वर्णन।